नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून मी गेल्या 40 वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे। आजपर्यंत 10 लाखांच्या वर रुग्णांना मी मार्गदर्शन केलेलं आहे। हा व्हिडिओ बनवण्याचा माझा एकच उद्देश असतो की छोट्या मोठ्या गोष्टीचे छोटे मोठे ज्या लैंगिक समस्या आहेत त्या तुमच्या घरच्या घरी सॉल्व्ह झाल्या पाहिजेत आणि तोच माझा एक उद्देश असतो। जर खरोखर तुम्हाला माझे सायंटिफिक व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना नक्की पाठवा। मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो की अशा 4-5 गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या की काय खाल्ल्यानंतर आपलं सेक्शुअल लाईफ किंवा सेक्शुअल स्टॅमिना किंवा सेक्शुअल पॉवर वाढतो, त्याचप्रमाणे काय काही न खाल्ल्यामुळे म्हणजे आपण काय नाही खाल्लं पाहिजे त्याच्याविषयी आज आपण थोडक्यात आपण माहिती घेऊया। सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगेल, जर तुम्ही जंक फूड खात असाल तर हे तुम्हाला नक्की सेक्शुअल लाईफ तुमचं डॅमेज करणार आहे। की म्हणजे कोणतेही पदार्थ असो जे आपल्या हार्टला किंवा आपल्या आर्टरीज मध्ये अथेरोस्क्लेरोसिस करत असतील किंवा हार्टला वीक करत असतील किंवा माइंडला वीक करत असतील, आपल्या गटला वीक करत असतील किंवा आपली लिव्हर टॉक्सिसिटी करत असतील किंवा फॅटी लिव्हर करत असतील, तर असे कोणतेही पदार्थ जे असतील तर ते तुम्ही जर नाही घेतले तरच तुमचं सेक्शुअल लाईफ चांगलं होऊ शकतं। कृपा करून जंक फूड तुम्ही अजिबात घ्यायला नाही पाहिजे। म्हणजे त्याच्यामध्ये बघा चिप्स आलं, कोल्ड ड्रिंक्स आले, काही कॅन वाले ज्युसेस आले, जे काही तुम्हाला घ्यायचं असेल ते फ्रेश घ्या। फक्त म्हणजे जे आपल्या समोर बनतं तेच घ्या। किंवा आपलं जे भारतीय जेवण आहे ते सगळ्यात उत्तम बॅलन्स डाएट असतो। आपलं भारतीय जेवण म्हणजे एकदम बॅलन्स डाएट आहे। नाहीतर तुम्ही पाश्चात्य देशांचं बघा, फक्त दिवसभर पास्ता आणि फक्त पेस्ट्री खाऊन, पिझ्झा खाऊन त्यांचे शरीर किती वाढलेले आहे, त्यांना किती हार्ट प्रॉब्लेम आलेले आहेत, त्यांच्यामध्ये लैंगिक समस्या पण खूप जास्त वाढलेल्या आहेत। तर मित्रांनो, असे कोणत्याही गोष्टी तुम्ही खाऊ नका की जेणेकरून तुमचं वजन वाढेल किंवा तुम्हाला टॉक्सिसिटी होईल। असे कोणतेही पदार्थ असतील तर तुम्ही टाळा। नंबर 2 की जर तुम्ही स्मोकिंग आणि अल्कोहोल जर घेत असाल तर तुम्हाला एकदम 100% तुम्हाला बंद करावं लागेल। कारण की स्मोकिंगमुळे अथेरोस्क्लेरोसिस होतं, तुमचं हार्ट वीक होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला कॅन्सर पण होण्याची भीती असते। म्हणून तुम्ही स्मोकिंग तर 100% टाळावंच। आणि जर तुम्ही अल्कोहोल घेत असाल तर अल्कोहोलमुळे तुम्हाला म्हणजे लिव्हर प्रॉब्लेम होऊ शकतात आणि लिव्हर एक वन ऑफ द मेन पार्ट ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टम असल्यामुळे जर तुमचं प्रॉपर डायजेशन नसेल तर तुम्हाला जे काही तुम्हाला व्हिटॅमिन्स भेटतात, जे काही भेटतात, गट्स म्हणून मिळतात, तर ते तुम्हाला कुठून कुठे त्याची कमतरता जाणवणार आणि त्यांचं इनडायरेक्ट तुमच्या लैंगिक समस्यावर त्याचा परिणाम दिसून येणारच। त्यानंतर स्ट्रेस पण इज अ किलर ऑफ द सेक्स। मी तुम्हाला नेहमी सांगतो, जर स्ट्रेस तुमच्या डोक्यामध्ये असेल कोणत्याही कारणानं, ऑफिसच्या कारणानं म्हणा किंवा घरगुती कारणानं म्हणा, तर याला स्ट्रेसला नेहमी तुम्हाला दूर ठेवणं अत्यंत गरजेचं असतं। हे तुम्ही अवॉइड करायलाच पाहिजे। आणि जर सेक्स करताना जर स्ट्रेस करून जर सेक्स म्हणजे ठेवत असाल तर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन होणारच आहे, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होणारच आहे आणि तुमचं लैंगिक आयुष्य तुमचं बर्बाद होणारच आहे। म्हणून या फक्त 4-5 गोष्टी जर तुम्ही टाळल्या तर मी म्हणतो तुमचं एकदम चांगलं लैंगिक आयुष्य जाऊ शकतं। हाच माझा या व्हिडिओद्वारा तुम्हाला सांगण्याचा माझा प्रयत्न होता। धन्यवाद मित्रांनो।